हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. कसे आहात सगळे? बरे आहात का? तर आज आपण बनवतोय शंकरपाळे. तर इथं घेतलं आपण तूप आणि चाळण घेतली आणि अर्धा किलो पिट्टी मैदा घेतला आणि इथं घेतली पिट्टी साखर घेतली. हां, तर आपण ही पिट्टी मैदा अर्धा किलो मैदा आहे आणि पाव किलो साखर आहे. आपल्याला जास्त गोड नाही बनवायचं, मीडियम बनवायचं आहे. कारण आपण चहामध्ये पण टाकून खाऊ शकतो, असं पण खाऊ शकतो. तर तुम्ही म्हणाल का शंकरपाळे तर खूप इझी बोलायला इझी असतात, बनवायला थोडंसं हार्ड असतात. कारण बरेच जण बनवतात शंकरपाळे, पण ते काय होतं ना, कडक होतात आणि 10 दिवस जरी असले ठेवले आपण तरी ते खायला उपयोगी नाही पडत, खूप कडक होतात. तर आपण एक खुसखुशीत असे बनणारे शंकरपाळे बघूया कसे बनतात. तर बरेच जण काय करतात, पाण्यामध्ये बनवतात म्हणून ते कडक होतात. तर आपण इथं काय वस्तू वापरणार आहे ते मी दाखवते. इथं मैदा घेतला अर्धा किलो, तो मैदा आपण चाळून घेऊया. चाळून याच्यासाठी घ्यायचं, काही जर असलं त्याच्यात तर ते निघून जातं. परत एकदा चाळण मारून घेऊया. अशी 2-3 वेळेस चाळण मारून घ्यायची. कारण दुकानातून आणतो ना आपण, कधी पण कुठलीही वस्तू बनवायची म्हणले तर चाळण मारून घ्यायची. पीठ वगैरे असेल तर, रवा. तर आपण इथं घेतलं मैदा अर्धा किलो. त्याच्यात आपण गरम केले तूप, आपण तूपच वापरणार आहे त्याला. इथं हलकं गरम करून घ्यायचं, थंड नाही टाकायचं. तर मी हलकं गरम करून घेतलं आहे, जास्त कडक नाही केलं. आणि थोडं थोडं टाकून घ्यायचं. त्याने काय होतं ना, आपले जे शंकरपाळे असे खुसखुशीत होतात, खायला खूप छान लागतात. त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला तूप मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला साखर टाकायची. हाताने न करता चमच्यानेच तुम्ही मिक्स करायचं असं, कारण थोडं हलकं तूप गरम असतं ना. असं गोळा होईल असं करून घ्यायचं. ते बाकीचं तूप आपल्याला लागल्यावरून तर आपण नंतर त्याला यूज करूया. आपण हे तूप काढून ठेवूया भांड्यामध्ये. आपण याच्यामध्ये तेल काढून ठेवूया. तूप परत कढई ठेवून घेऊया तेल गरम करायला. असा गोळा होईल असं तूप घालून घ्यायचं बघा. असा गोळा होईल असं. त्यानंतर आपण घालूया साखर. तुम्हाला किती गोड हवे त्या हिशोबाने तुम्ही साखर घालू शकता. साखर घातल्यानंतर पण आपल्याला चमच्याच्या मदतीनं मिक्स करून घ्यायचंय. नंतर हातावर चोळायचं. पाणी बिलकुल घालायचं नाही त्याच्यामध्ये. पाण्याने काय होतं ना, शंकरपाळे आपले कडक होतात.
तर आपले जे नानकटाई असते, नानकटाई बिस्किट असतं, सेम असेच होतात. तर आपल्याला समजा चहामध्ये खायचं असेल किंवा असे पण खायचे असेल टाईमपास म्हणून तर आपण खाऊ शकतो. आपली साखर पण अशी मिक्स करून घ्यायची. आणि पीठ लावताना आपल्या चपातीसारखं नाही मळायचं, घट्ट मळायचं एकदम. तसं मिक्स करून घेतलं, बघू शकता असं गोळा बनतो. असं गोळा झाला पाहिजे ना. आपण याच्यामध्ये आता दूध टाकायचं आहे. दुधाला मलाई पण आली होती. दुधाची मलाई काढून घेऊया. थोडी काढायची विसरले होते, तर मी दुधाची मलाई काढून घेते तूप बनवायसाठी. तर आपल्याला थोडं थोडं दूध ॲड करायचं त्याच्यात, जास्त नाही, जसं लागेल तसंच ॲड करायचं आहे. बघू शकतो दूध असं थोडं थोडंच करायचं ॲड, जास्त नाही करायचं. असं पीठ मळून घ्यायचं. याचे फक्त आपण 2 गोळे करूया, 2 गोळे. कट मारून घ्यायचा. थोडंसं तेल कडक करून घ्यायचं, बघायचं किती गरम झालंय काय, नंतर आपल्याला बाकीचे सोडायचे. कारण कधी कधी काय होतं ना, तूप वगैरे काही जर जास्त झालं तर ते वेगळे होतात. त्यामुळं आपल्याला पहिले असं चेक करून घ्यायचं 4 तास टाकून. आता हे सुटले नाही, तेल पण चांगलं गरम झालं.
तर गॅस स्लो करून घेऊया. छोटे मोठे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तुम्हाला पाहिजे छोटे छोटे तर छोटे, किंवा मोठी साईज असेल पाहिजे तर मोठी साईज पण तुम्ही कट करून घ्या. अशी साईज करून घ्यायची. बघू शकता अशी साईज करून घ्यायची. चाकूच्या मदतीनं किंवा तुम्ही असे बनवायचे आणि असे टाकून द्यायचे. तुम्हाला पाहिजे थोडे थोडे तर थोडे थोडे पण ॲड करू शकता. जास्त पाहिजे तर जास्त पण ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा. तेल गरम झालं. स्लो तेल जर तापलं नाही आणि तुमचा गॅस स्लो आहे तर ते वेगळे होणार, फ्राय नाही होणार. त्याला खालीवर करायचं लगेच, नाही तर काय होईल ना, एक साईड जळून जाणार. आता तुम्ही परत दुसरा कांदा तयार करू शकता. It was almost midnight as my cousin Anastasia and I dragged a huge box across the park behind our house. आवाज कमी कर. चहा झाला की ये पुणे दिसणार ते. चाय पत्ती वगैरे बघा असं मस्त ब्राऊन कलर. दुसरे सुद्धा आपण थोडा फुल गॅस करायचा. त्यानंतर आपल्याला परत हे सोडून द्यायचं. फुल गॅस करायचा. परत फुल गॅस केल्याने काय होतं ना, मोकळे नाही होणार. स्लो गॅसवर तुम्ही तापवलं आणि स्लो ठेवला गॅस आणि तेल जर तापेल नसेल तुमचे शंकरपाळे असे वेगळे वेगळे होणार. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आणि आता पण सांगते. 2 मिनिटासाठी फक्त असे हलवायचे. ते टाकल्यानंतर फुल गॅस करून असे लाईन पण असे वाकडे तिकडे नाही हलवायचे. व्यवस्थित खाली वर करायचे. त्याच्यात बघा एक पण तुटला नाही. व्यवस्थित झालेला. एक पण तुटला नाही. My mom named me Joy at birth, but when I was 5,
दुसरा गोळा पण आपण तसाच मळून घेतला. business and we lived in a super-sized mansion. I loved singing. So when I turned 10, Dad got me into professional classes. By 13, I was winning every major talent show. एवढं टाईट केलं बघ, एवढं टाईट On my करायचं. 18th birthday, everything changed. Dad was accused of selling company secrets to a rival firm. After his case went to trial, all our accounts were sealed. Dad decided to send me to his sister in New York. And come on, Olivia, make me a chop and help you out. No, honey. You'll stay with Lisa till the trial is over. You'll be rich. Trust me. She knows लाटण्याच्या all your मदतीनं age. त्याला प्रेस करून I घ्यायचं. was on a plane to New थोडासा York. मैदा टाकून Old-fashioned life. जास्त नाही टाकायचं, थोडा. Huge mansion. I was waiting for her in the lobby when suddenly a girl rollerbladed her way into a huge statue. Oh my God, are you okay? Yeah, this isn't my first time. You're my cousin, right? I didn't know you had an identical twin. Oh, I love my cousin's sister. Who are you talking to? Are you sure you're okay? Just then, a glamorous-looking woman I knew was Aunt Lisa from photos walked in. Don't worry, she's okay. The doctors say she has an unusually small brain. You'll get used to it. You must be Victory. Welcome to our humble world. I welcome you to our world, which is the humblest. You must be tired. Why don't we eat something? Tired you must be. Why don't something be eaten? Stop repeating what I'm saying. My God, and welcome me, my cousin. So excited to have you here, Hickory. It's Victory. Yeah, what did I say? Hickory. Yeah, I get it. Your name's Hickory? It sounds the same in a normal tone too. I'm not deaf. The rest of dinner was just as crazy. Anastasia kept Yes, walking her food everywhere. Trying to आपण get घालणार straight from the bowl. गणून काढून When घ्यायचं. over the fork because her souffle was deflated. After we were done, Mom showed me to my room, which was smaller than the closet I had back in LA. I know it's not what you're used to, honey. But all the other rooms are pest infested. Yeah, it's bad. You can share my room, but I have this really weird blood allergy, so I might ask you to scratch me at night. I could do it myself too, but there's something amazing when someone scratches it for you. You know what I mean? This room is just fine. And thank you for being so accommodating. Don't leave me just yet. You'll have to earn your stay here. Good night. I wasn't sure what she meant by that. The next day, it became clear. Mom said she was really short-staffed, so I had to help with chores. I was stuck making tea, cooking breakfast, doing the laundry, and cleaning her weird collectible dolls. She had a whole coat for them, far bigger than the rat hole I was staying in. Not a speck of dust on my babies. These are very expensive. She really tried to me. Oh, no, she won't. After that 3-hour exercise, I was sent off to get groceries. But just as I was checking out at the supermarket counter, I lost control of my car and it rolled straight into a guy standing ahead of me. I'm so sorry. It's like this car has a mind of its own. I'm not lucky it's got to crash into me. Get it? It was a fun. That's how you talk to every car. चला तर आपले शंकरपाळे बनवून तयार आहे, बघू शकता. असा कलर ब्राऊन कलर आला मस्त छानपैकी आणि खायला खूप छान लागतात आणि कमीत कमी 15 दिवस किंवा 1 महिना तुम्ही आरामशीर खाऊ शकता शंकरपाळे घरी बनवून. तर एवढंच लक्षात ठेवायचं की दूध आणि पिठी साखर आणि मैदा. तर आपल्याला तुम्हाला ज्या हिशोबाने गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही साखर टाकू शकता, जास्त कमी. तर मी तर माझ्या हिशोबाने साखर टाकली आणि तूप जास्त नाही घालायचं. तूप जास्त घातल्याने काय होतं ना, तुमचा पिठाचा गोळा व्यवस्थित नाही होणार आणि दुसरी गोष्ट तेलात टाकल्यावर तळायला ते तुमचं जे शंकरपाळे आहेत ते तुटणार. त्यामुळे तुम्ही तूप कमीच घालायचं. अर्धा किलो जर तुमचा मैदा असेल तर तुम्ही अर्धा वाटी, मोठी वाटी असेल तर अर्धा वाटीच्या कमी तुम्ही तूप घालायचं, जास्त तूप नाही घालायचं. आणि दुधातच पीठ मळून घ्यायचं. तूप आणि दुधामध्ये पीठ मळायचं, पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा. तर माझ्या डॉगीला पण शंकरपाळे आवडतात, पण ते तेलातले म्हणून मी जास्त नाही देत. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर पण करा. तर असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा. तर चला यूट्यूब फॅमिली बाय. मस्त का स्वस्त राहा.